नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स हा विषय आपण अभ्यासित आहोत. मागच्या क्लासमध्ये आपण युनिट 4 मधले सगळे टॉपिक्स बघितलेले आहेत. आपले जे युनिट 4 टोटल युनिट 4 जे आहेत ते आपले कंप्लीट झालेले आहेत. आजचा जो क्लास आहे तो आपल्या युनिट 5 वर आहे. युनिव्हर्स ऑफ नॉलेज, नेचर अँड ॲट्रिब्यूट्स, मोड ऑफ फॉर्मेशन अँड सब्जेक्ट. या आजच्या क्लासच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नॉलेजचे स्वरूप काय असणार आहेत, नॉलेज काय आहे, नॉलेजचे वैशिष्ट्य काय आहेत, क्लासच्या माध्यमातून जाणणार आहोत. सो क्लासला सुरू करण्या अगोदर मी काही इम्पॉर्टंट गोष्टी इथे तुम्हाला सांगणार आहे. 2026 मध्ये जी महाराष्ट्र सेट परीक्षा होणार आहे ती येत्या जून महिन्यात होणार आहे. अजून डेट डिक्लेअर झालेलं नाहीये, पण येत्या जून महिन्यात ती परीक्षा होणार आहे. तर तुम्ही जर तुमच्या या 2026 मध्ये जर तुम्ही टार्गेट केलं असेल, तुम्ही गोल अचीव करायचा असेल तुम्हाला की असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन जे क्लास आहे आमचा ऑनलाईन ते तुम्ही जॉईन करू शकता. या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स मिळतील. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PYQs आपण या कोर्सच्या माध्यमातून करणार आहोत. सरावासाठी काय MCQs आपण करून घेणार आहोत. साप्ताहिक सराव परीक्षा, वीकली टेस्ट आपण सुद्धा या क्लासच्या माध्यमातून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न असेल की कोर्सची फीस किती आहे? तर कोर्सची फीस जी आहे ती 10,000 रुपये आहे. आपण तिला डिस्काउंट करून फक्त 8,000ला देतोय. तुम्ही जर कोर्स पेपर 2 जर तुम्ही लावत असाल तर तुम्हाला पेपर 1 जो आहे हा कम्प्लिटली फ्री असणार आहे. ओके. आपली नवीन बॅच जी आहे ती येत्या 1 एप्रिल 2026 पासून सुरू होती आहे. जर तुम्हाला क्लास विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आजच ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता. ओके. सो नॉलेज काय आहे, ज्ञान काय आहे हे आधी जाणून घेऊया. Formally, early life to sophisticated life of knowledge society. Knowledge has been prime resource that has advanced human communities, material and spiritually. आदिम काळापासून ते ज्ञानमय समाजाच्या प्रगत जीवनापर्यंत आजचं जे सोसायटी आहे ते कशी आहे, ज्ञानमय आहे, नॉलेजेबल सोसायटी आहे. तर ज्ञान हे एकमेव साधन होतं ज्यात मानवी दृष्ट्या, भौतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या ते प्रगत केलेलं आहे. नॉलेज इज द पॉवर विच comprise of many field and subfield known as subject which are interlocking and interlinking. ज्ञान ही एक अशी शक्ती आहे जी विषय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक क्षेत्राशी आणि त्याच्या उपक्षेत्रांनी बनलेली आहे, जी एकमेकांशी जोडलेली आहे आणि निगडित आहे. इंटरलॉकिंग प्लस लिंकिंग असं हे नॉलेज आहे. द युनिव्हर्स ऑफ नॉलेज इज इन्फिनाइट, डायनॅमिक अँड कंटिन्युअस एक्सपॅन्डिंग. ज्ञानाचे हे विश्व जे आहे ते अनंत आहे, गतिशील आहे आणि सतत विस्तारलेले आहे, सतत वाढत जाणारे आहे. The structure of the subject is never completed or closed, and its very aspect remain always open by offering new problem for further study or research. ज्ञान जे आहे किंवा कुठल्याही विषयाची रचना जी आहे ती कधीही पूर्ण होत नाही, कधीही बंद होत नाही. इट्स नेवर कम्प्लिटेड और नेवर क्लोज. का कम्प्लीट होत नाही किंवा बंद होत नाही, तर त्याचा पैलू प्रत्येक पुढील अभ्यास किंवा त्याची जी संशोधनासाठी नवीन समस्या सादर करणे करीत असते आणि त्यामुळे सब्जेक्ट जे आहे ते ऑलवेज ओपन असतात. कुठलीही गोष्ट जी आहे ती घडली असेल तर ती क्लोज होत नाही. गोष्ट म्हणा किंवा सब्जेक्ट म्हणा, लाईक हिस्ट्री आपण म्हटलंय तर हिस्ट्री
हा सब्जेक्ट असेल तर तो त्याला मध्येच कुठेतरी क्लोज करता येणार नाही. का करता येणार नाही? कारण की आता जी गोष्ट हिस्ट्रीमध्ये प्रेझेंट आहे ती गोष्ट म्हणण्यापेक्षा नॉलेज जे तिथे आहे त्या नॉलेजवर काहीतरी क्वेश्चन मार्क्स आलेला असेल, काहीतरी नवीन समस्या जी आहे ती त्या बुकमध्ये किंवा त्या सब्जेक्टमध्ये क्रिएट झालेली असेल आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी सोल्युशन म्हणून एक नेक्स्ट चॅप्टर येईल. त्या चॅप्टरवर सुद्धा काही प्रॉब्लेम्स येतील, काही न्यू प्रॉब्लेम्स येतील, काही क्वेश्चन्स येतील, त्याला सॉल्व्ह करण्यासाठी परत एक चॅप्टर. मीन्स इन्फॉर्मेशन जी आहे, नॉलेज जे आहे ते कसं होणार आहे, एक्सपॅन्ड होणार आहे कंटिन्युअसली, सतत वाढत जाणारे आहे. म्हणून जे अभ्यासाचे घटक आहे ते ऑलवेज ओपन असतात, नेहमीच खुले असतात. ओके, सो डेफिनेशन ऑफ नॉलेज, ज्ञानाची व्याख्या काय आहे? In ancient time, knowledge has based on listening and memorization म्हणजे स्मृती. प्राचीन काळी ज्ञान हे श्रवण म्हणजे श्रुती आणि स्मरणावर आधारित होते. हा, आधीच्या काळात गुरुकुलमध्ये जे शिष्य नॉलेजसाठी ज्ञान घेण्यासाठी जात होते त्यांना कुठल्याही पद्धतीचं पेन पेन्सिल किंवा पाटी वगैरे ते काही घेऊन जायचे नाही. आधीचं ज्ञान हे फक्त ओरली द्यायचं, मौखिक स्वरूपात होतं आणि शिष्य जे आहे ते फक्त ऐकून श्रवण करत होते. श्रवण करून ते ज्ञान आत्मसात करत होते, त्याला स्मरण करत होते. But nowadays knowledge is available in both print and non-printed form, which are increasing the number, size and form. परंतु आजचे जे ज्ञान आहे, आजच्या काळातील जे ज्ञान आहे हे मुद्रित आणि अमुद्रित अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे आणि त्या ज्ञानाच्या स्वरूपाची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे, तिची व्याप्ती सुद्धा वाढत आहे, विविधता सुद्धा सातत्याने वाढत आहे. In present scenario, knowledge organization has become a complex problem due to multifaceted expansion of knowledge, it publishing and recording it into many forms. ज्ञान जे आहे, सध्याच्या स्थितीचं ज्ञान जे आहे, ज्ञानाचा झालेला बहुआयामी विस्तार, त्याचे प्रकाशन हे विविध माध्यमाद्वारे होत असते. मुद्रण किंवा जतन या कारणामुळे काय झालेलं आहे, नॉलेज ऑर्गनायझेशन, नॉलेज संघटन ही एक गुंतागुंतीची कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम जी आहे ती निर्माण झालेली आहे. टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम, या समस्याला सोडवण्यासाठी नीड टू द नॉलेज ऑर्गनायझेशन, या समस्येला सोडवण्यासाठी ज्ञान संघटनाची नितांत गरज भासू लागलेली आहे. देर इज नो युनिव्हर्सली एक्सपेक्टेड डेफिनेशन ऑफ नॉलेज, ज्ञानाची अशी कोणतीही एकच किंवा सर्वसामान्य व्याख्या उपलब्ध नाही आहे. प्रत्येक स्कॉलरने, मेनी स्कॉलर हॅज गिवन देअर ओन डेफिनेशन विच इज सूट देअर लाईन ऑफ स्टडी. प्रत्येक विद्वानांनी आपल्या अभ्यास क्षेत्राला शोभेल अशी स्वतःची व्याख्या मांडली आहे. ती व्याख्या आपण बघूया. अकॉर्डिंग टू एल्विन टॉफलर यांनी काय म्हटलेलं आहे, यांच्या मते काय नॉलेज काय आहे ते बघून घेऊया. सो नॉलेज इन्क्लुडेड डेटा, इन्फॉर्मेशन, इमेज अँड imagery as well as attitude, value and other symbolic product of society, whether true, approximate or even false. ज्ञान काय आहे? ज्ञानामध्ये आकडेवारी, माहिती, प्रतिमा, दृश्य स्वरूपे तसेच दृष्टिकोन, मूल्य आणि समाजाची इतर प्रतिकात्मक उत्पादने आहे. मग ती जी उत्पादक आहे ती सत्यही असू शकते, वेदर इज ट्रू, अप्रॉक्सिमेट अंदाजित असू शकते किंवा ती असत्य सुद्धा असू शकते. या सगळ्या गोष्टीचा समावेश त्यांनी आपल्या व्याख्येत केलेला आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू प्रोफेसर रुसेल यांच्या मते नॉलेज काय आहे? सो नॉलेज इज व्हॉट एलिमिनेट द ह्युमन माइंड, जे मानवी मनाला प्रकाशित करते. नेक्स्ट आहे विलियम जेम्स यांच्या मते नॉलेज इज अनादर नेम ऑफ प्रॅक्टिकल अटेनमेंट अँड सक्सेस. नॉलेज काय आहे? हे व्यावहारिक
साध्य आणि यशाचे दुसरे नाव आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे. डेफिनेशन जे आहे ते तुम्ही लर्न करून घ्या, जेणेकरून परीक्षेत जर तुम्हाला डेफिनेशन दिली असेल आणि ही डेफिनेशन कोणाची आहे तुम्हाला रिकॉग्नाइज करायची असेल, ओळखायची असेल, तर तुम्हाला ऑप्शन मधनं करेक्ट ऑप्शन जे आहे, करेक्ट आन्सर जे आहे ते ओळखता आलं पाहिजे. ओके, किंवा तुम्हाला ऑथर दिलेलं असेल आणि त्यांची डेफिनेशन कुठली आहे ते ओळखायचं असेल तर तुम्हाला डेफिनेशन सुद्धा लर्न असायला पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे नेचर ऑफ नॉलेज. ज्ञानाचे स्वरूप काय आहे, ज्ञान कोणत्या स्वरूपाचं असतं. द नेचर ऑफ नॉलेज कॅन बी इन मेनी फॉर्म वेदर रिटन ऑर अनरिटन. ज्ञान हे कोणत्याही प्रकारचं असू शकते, मग ते लिखित स्वरूपात असू शकते वा अलिखित. कम्युनिकेबल और नॉन कम्युनिकेबल. ज्ञान हे संप्रेक्षीय व असंप्रेक्षीय असू शकते. स्पीकेबल और अनस्पीकेबल. ज्ञान हे व्यक्त करण्यायोग्य किंवा अव्यक्त असू शकतं. युजफुल और अनहेल्पफुल. ज्ञान हे उपयुक्त किंवा अनुपयुक्त असू शकतं. ज्ञानाचा कुठलाही प्रकार नाही, ज्ञान हे कुठल्याही प्रकारात असू शकतं, पण त्याला एक स्पेशल असं स्ट्रक्चर नाही आहे. So knowledge is a basis of human world and its nature keep on changing. ज्ञान जे आहे हे मानवी विश्वाचा आधार आहे आणि त्याचे स्वरूप जे आहे, त्याचे नेचर जे आहे ते सतत चेंज होत असतात, सतत बदलत असतात. फॉर एक्झाम्पल, इट चेंज फ्रॉम ओरल टू रिटन. आधीचं ज्ञान जे होतं ते कसं होतं, ओरल होतं. आताचं ज्ञान जे आहे, त्यानंतरचं ज्ञान जे आहे ते रिटन झालेलं आहे. मीन्स मौखिक स्वरूपाकडून लिखित स्वरूपात आलंय. देन रिटर्न टू डिजिटल फॉर्म. लिखित स्वरूपाकडून डिजिटल फॉर्म मध्ये आलेला आहे. आणि डिजिटल टू वेव, लाईक थ्रू अ रेडिओ, मोबाईल फोन और एक्सेट्रा और एनी अदर फॉर्म्स. त्याच्यानंतर डिजिटल स्वरूपाकडून लहरीच्या, जसे की मोबाईल, रेडिओ किंवा अदर इक्विपमेंट या फॉर्म मध्ये जे आहे ज्ञान आलेलं आहे. म्हणून ज्ञानाचं कुठलेही स्वरूप नाही, ज्ञान हे कुठल्याही स्वरूपात असू शकतं. ओके, एव्हरीबडी ट्रायज टू क्रिएट न्यू नॉलेज और गेन नॉलेज. प्रत्येक जण ज्ञान निर्माण करण्याचा आणि मिळवण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नॉलेज इज ऑब्टेन अ सिस्टमॅटिक ऑर्डर. विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ज्ञान जे आहे ते सिस्टमॅटिकपणे विकसित केल्या जाते. ज्ञानाचा जो विकास आहे तो सिस्टमॅटिकली होत असतो. Many institutions, research and development organization work hard in order to obtain knowledge. संशोधक आणि नवीन संस्था माहिती शोधून काढतात आणि विद्यमान आधारावर माहिती जी आहे ती नवीन माहिती जी आहे ती निर्माण करीत असतात. These people organize, discover new knowledge and comply with the exist one. Countries that have such research and development organization have a huge stock of knowledge. It is also said that our knowledge base today, including much more than traditional nature science, social science, and humanities. It covers a nation's strategy, conception, its foreign intelligence, its capabilities, and its culture and ideological impact on the world. Thus, the control of knowledge is the crux of the worldwide struggle for new power as the most powerful weapon. ओके, सो ज्ञान हे काय आहे, विद्यमान आधारित ज्ञान जे आहे नवीन ज्ञान निर्माण करीत असतात, ज्यामुळे मजबूत संशोधन प्रणाली असलेल्या देशामध्ये महत्वपूर्ण याचा बेनिफिट्स मिळत असते, फायदा मिळत असतो. आजचा ज्ञानाचा विस्तार जो आहे हा पारंपरिक क्षेत्राच्या पलीकडे जाऊन जे काही पॉलिसीज आहेत, सिक्रेट नॉलेज आहे, गुप्त नॉलेज आहे, स्ट्रॅटेजिक कन्सेप्ट आहेत आपल्या नेशनच्या, क्षमता आणि सांस्कृतिक प्रभाव याचाही समावेश जो आहे तो नॉलेजमध्ये होत असतो. परिणामी ज्ञानवरील नियंत्रण हे जागतिक शक्तीचे एक प्रमुख स्रोत मानलेला आहे. इज अ पॉवरफुल वेपन. Attributes of knowledge. Knowledge
चे वैशिष्ट्य काय आहेत, ज्ञानाची वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊया. तर फर्स्ट ॲट्रिब्यूट्स जे आहे ते आहे नॉलेज इज इन्फिनाइट. ज्ञान हे अनंत असतं. ज्ञान हे कधीच कंप्लीट होत नाही, त्याला कुठेच क्लोज करता येत नाही, ते सतत वाढत जाणारं आहे. नॉलेज इज डायनॅमिक, कंटिन्युअस अँड एव्हर एक्सपॅन्डिंग. ज्ञान हे गतिशील, अखंड आणि सतत विस्तारलेलं असतं. नॉलेज वन्स parted to others, result is no loss to the person. एकदा ज्ञान एकदा इतरांना प्रदान केले असतात, ते देणाऱ्या व्यक्तीची कोणतेही नुकसान होत नाही. माझ्याकडले जे नॉलेज आहे मी तुम्हाला शेअर केलं, मी तुम्हाला दिलं, पण त्या ज्ञानामुळे तुमचं नुकसान होणार का? नाही, है ना? म्हणून ज्ञान हे काय असतं? हेल्पफुल असतं. नॉलेज बिकम ॲब्सोल्यूट. ज्ञान कालबाह्य होऊ शकतं. बेनिफिट्स ऑफ नॉलेज ऑप्टेन ओनली इफ इट इज अप्लाइड. ज्ञानाचे फायदे तेव्हाच घेऊ शकाल जेव्हा तुम्ही ज्ञान हे प्रत्यक्षात उपयोगात आणाल, प्रत्यक्षात ते अप्लाय कराल, तेव्हाच तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतील. द व्हॅल्यू ऑफ नॉलेज मे चेंज ओव्हर टाइम. ज्ञानाचे मूल्य हे वेळेनुसार, काळानुसार काय होत असतं? बदलत असते, चेंज होत असतं. नेक्स्ट आहे नॉलेज इज डेव्हलप थ्रू लर्निंग प्रोसेस. ज्ञान हे शिकण्याच्या प्रक्रियेतून विकसित होत असते. ज्ञान हे बसल्या बसल्या डेव्हलप होणार नाही. ज्ञानासाठी तुम्हाला शिकावं लागणार आहे. ज्ञानासाठी तुम्हाला पुस्तक वाचावं लागणार आहे, न्यूज बघावं लागणार आहे. हा, या सगळ्या गोष्टीतून नॉलेज जे आहे ते डेव्हलप होत आहे. ओके. नॉलेज डिपेंड ऑन मेमोरी, पास्ट एक्सपिरियन्स, एक्सपर्टाइज. ज्ञान हे स्मृती, पूर्व अनुभव आणि नैपुण्यावर अवलंबून असते. कुठल्याही गोष्टीचं नॉलेज असू द्या, हे अनुभवाद्वारे आपल्याला जास्तीत जास्त समजते. कारण एखादी गोष्ट आपण करत असू आणि त्यावर आपल्याला अपयश आलेलं असेल, तर जेव्हा आपण ती गोष्ट करू, पुन्हा ती गोष्ट करू, तीच गोष्ट करू, तेव्हा आपल्याला जो पूर्वीचा अनुभव आलेला आहे त्यातून आपण काहीतरी शिकू आणि मागे ज्या गोष्टीचा अपयश आलेला आहे त्या गोष्टीतून आपण त्या अनुभवाच्या आधारावर आपण त्या गोष्टीवर यश मिळवू. सो पास्ट एक्सपिरियन्स वर सुद्धा नॉलेज जे आहे ते अवलंबून असते. नॉलेज ट्रान्सफर मशीन अँड अपॉर्च्युनिटीज. ज्ञान हस्तांतरणाच्या यंत्रणा आणि संधी. नॉलेज फॅसिलिटीज इफेक्टिव्हनेस अँड सेन्स मेकिंग. ज्ञान हे परिणामकारकता आणि अर्थनिर्णय सुलभ करते. नॉलेज इनेबल हाय लर्निंग. ज्ञान हे उच्च शिक्षणास सक्षम करते. नॉलेज क्रिएशन अँड युटिलायझेशन इज इन्हान्स विथ टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ज्ञान निर्मिती आणि ज्ञानाचा विनियोग अधिक वृद्धिंगत आहे, इन्हान्स होत आहे. ओके. सो थँक्यू. जर तुम्हाला क्लास आवडला असेल तर नक्कीच तुम्ही त्याला लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि कोर्स बद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही ऑफिशियल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काही क्वेरीज असेल तर तुम्ही ते कमेंट्स बॉक्सला टाकून विचारू शकता. थँक्यू वन्स अगेन.